आज मस्तपैकी जेवणात कढी भात, मेथीची भाजी आणि भाकरी बनवलेली. कढी आणि भात गरम गरम खायला एवढा सुंदर लागतो आणि मला तर खरंच खूप आवडतो. मग आज काय तोच बेत होता. त्याच्यानंतरनं जेवण वगैरे उरकलं आणि आदिराईला स्कूलमधून घेऊन आली. त्यानंतर थोडा वेळ खेळत होता. खेळला तोपर्यंत काय झाडावर मस्त असं मला रामफळ पिकलेलं सापडलं. ते काढलं, त्याच्यावर तवा मारला आणि पुढच्या तयारीला लागलो. ऊन लागत होतं. आदिराजसाठी घरीच आईस्क्रीम बनवलेलं टरबूज ते त्याला दिलं. तर खाताना त्याची तर रिॲक्शन एवढी छान होती ना की काय बोलायला नको. एवढं थंड आईस्क्रीम कोण खातं, पण तो खातो. तो सुट्टीच देत नसतो. आता हा थंडगार आईस्क्रीम तर खातोय, पण त्याची आता रिॲक्शन बघा कशी आहे. अक्षरशः धड खाता पण येत नव्हतं आणि काढता पण येत नव्हतं अशी झाली होती. नंतर कानातूनच वाफा निघाल्या. मग काय नको बोलला आईस्क्रीम, पण तरीही परत त्याने ती सुरुवात केलीच खायला. आईस्क्रीम हा त्याचा खूप म्हणजे खूप फेवरेट पार्ट आहे खाण्यातला. त्याच्यामुळे तो खातोच. आणि परत म्हटला, मम्मा आईस्क्रीम छान झालं होतं. म्हटलं ठीक आहे बाबू खा. आईस्क्रीम हे ते खाऊन झालं. थोडा वेळ इकडं तिकडं केलं. संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलो. आता काय चुलीशिवाय पर्याय नाही. चूल हाच सर्वात मोठा पर्याय आहे. ते वगैरे चुलीवर स्वयंपाक उरकला आणि मस्त असं बाहेरच जेवायला बसलो. तर तुम्हाला आजचा आमचा व्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करून ठेवा. आपल्या चॅनलला लाईक